उपदेश केला आदिनाथे उपदेश पार्वतीस 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 केला मच्छंद्र कीला मत्स्यगर्भी मत्स्यगर्भी Mercy.
आदिनाथी उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी, शिवहृदयीचा मंत्रपै आगाध विको कमी करा मंडपातावर झाला से प्रसिद्ध भक्तियोगे, तेणे त्या गोरक्षा केले तुपादान, तेथोनी प्रकट जाण गहिनी प्रती, गहिनीने दया केली निवृत्ती नाथा, बालक असता योगरूप, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला, पुढे विश्वंभर आवाज मंडपात द्या, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेणे राघवी विचार ठेविलासे, केशव चैतन्य बाबा ही चैतन्य, झाले से प्रसन्न तुकोबासी, एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहिणी लाधली से, शिवहृदयीचा मंत्रपै आगाध, झाला से प्रसिद्ध भक्तियोगी. आवाज खणतोय मंडपात द्या, करणे बांधेत वाटतो वरतून. महायोग पीठे तटे भीमाख्याम, वरम पुंडलिकाय दातुं मुनिंदैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आर्यधर्मोद्धारकाय संसार तमनाशिने श्रीमद शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. असाच आवाज ऐकणाऱ्यांना खाली द्या, म्हणजे तुम्हाला ते जमलं असा त्याचा अर्थ. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, गेवराई बाजार या पवित्र मातीमध्ये गेल्या अनेक वर्ष मी इथे कीर्तन सेवा समर्पित करण्याचा सुयोग आचार्य या वंश परंपरेचे वंशज आणि समस्त ग्रामस्थ हरिभक्तांच्या कृपेनं मला इथं येता आलं. या सगळ्यांचंच माझ्यावरती नितांत प्रेम आहे. खरं तर माझ्यापेक्षा वरच्या कडीचे या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध ज्ञानी विद्वान तपोवृद्ध कीर्तनकारांची यादी या पत्रिकेत आहे. पण भगवत कृपेनं आरंभच माझ्याकडनं व्हावा ही परमहंस परिव्राजक आनंद विभूषित दंडीयतीवर्य श्री आनंदाश्रम स्वामी महाराज यांची कदाचित ती इच्छा असावी असं मी गृहीत धरतो. आदरणीय अण्णांनी मला हे कीर्तन 23 तारखेला सेवेसाठी दिलं होतं.
परंतु माझ्या मठात 19 तारखेला छत्रपती शिवरायांची जयंती आहे, नंतर 26 मिरवणूक आहे आणि 20ला माझ्या सप्ताहाला सुरुवात असल्यामुळं